की सर्व अवॉर्ड जे आहेत तर ते आपण या ठिकाणी बेस्ट हेल्थ केअर अवॉर्ड 2024 इकॉनॉमिक्स टाइम्सचा इकॉनॉमिक टाइम्सचा इंडियाचा बेस्ट हेल्थ केअर अवॉर्ड 2024 चा या ठिकाणी झालेला आहे. आणि न्यूट्रिशनची इच अँड एव्हरी पर्सन आहे. जर का त्या व्यक्तीला जर का जिवंत राहायचंय म्हणेल मी जिवंत राहायचंय तर त्या व्यक्तीला न्यूट्रिशनची गरज आहे. आणि आपण भाजी भाकरी पोळी जरी खात असलो तरी पण त्यातले पाचक द्रवांचा आपण जे सेवन करतो तर त्या पाचक द्रवांवरती तुमची बॉडी चालणार आहे. असं पुन्हा एखाद्याचा आहे का सांगू शकतो मला सर अख्खी भाकर खाल्ली ना अख्खी भाकर माझ्या हाडांना जाते अख्खीच्या अख्खी भाकर आणि मग माझे हाडं सर काम करतात. मी या ठिकाणी सर भोपळ्याची भाजी खाल्ली ना ती भोपळ्याची भाजी अख्खी माझ्या मेंदूला जाती अख्खी माझ्या डोळ्यांना जाते. 1750 असं कुणाचं होत नाही. आपण खाल्लेल्या प्रत्येक अन्न घटकांवरती एक रासायनिक प्रक्रिया होती आणि त्यातून पाचक द्रव घेऊन आपण न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब केले जातात. आपल्या सर्व इंटेस्टाईन तिथं कामाला लागतात आणि त्यावेळेस त्या न्यूट्रिशन आपल्या बॉडीला प्रोव्हाइड होतात. मग प्रोटीन ज्यांना पाहिजे त्यांना प्रोटीन दिलं जाणार आहे. विटॅमिन्स ज्या अवयवांना कोणतं विटॅमिन्स पाहिजे त्यांना दिलं जाणार आहे. मिनरल्स ज्याला पाहिजे तिकडे मिनरल्स पाठवले जाणार आहेत. म्हणजे हा चेहरा जो आहे ना आपला माउथ आपल्या जेवणाचं तोंड हे ऍक्च्युली एक प्रकारे कारखान्याचं ज्याप्रमाणे बॉयलर हे असतं ना रॉ मटेरियल आपण टाकतो जर आपण सगळं काही टाकतो फक्त यातून नंतर याच्यातून पुन्हा आतमध्ये गेल्यास त्याचं विभाजन होणार आहे. प्रत्येक बॉडीचा पार्टसाठी लागणार अन्न घटक आपल्याला त्यांना मिळणार. तर ही लाईफ टाइम चालणारी प्रोसेस आहे. जरी तुम्ही न्यूट्रिशन नाही घेतलं तरी देखील तुम्ही जे काही खाणार आहात ना बाहेर जाऊन जे काही भात जरी खाल्ला ना तरी भातामधून अख्खा भात तुमच्या बॉडीला नाही मिळणार त्या भातातलं न्यूट्रिशनच मिळणार आहे. मग ह्या गोष्टीवरती तुमची बॉडी चालणार आहे. सो बॉस जर का आपल्याला वाटत असेल की आपण एक हेल्दी लाईफस्टाईल जगलो पाहिजेत आणि आपण कुठेतरी आपल्या बॉडीची काळजी घेत असताना आपल्या शरीराला कुठेतरी एका साचेबद्ध करण्यासाठी आयुष्यभर मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला आयुष्यभर गरजेचं काय आणि या सध्याच्या काळामध्ये जर का बघितलं सध्याची लाईफस्टाईल सध्याची शेतीची पद्धती सध्याचं फर्टिलायझेशन सध्याचे केमिकल पेस्टिसाइड यूज करतोय हँडलिंग सध्याचे पॉप्युलेशन आपलं पॉप्युलेशन किती आहे आणि आपल्याकडे म्हशी किती राहिल्यात आता. मी 3री 4थीला होतो आमच्या घरी अशी दावण भरलेली होती गायांची जनावरांची. आता सध्या एकच गावरान गाय गावाकडे गेला असता आजी आजोबांसाठी एकच गाय राहिली एक गाय. ज्या ठिकाणी एक 10-12 म्हणजे गायी असायच्या 4-4 बैल असायचे आता त्यांची जागा फक्त एका गायीने घेतली. आणि फॅमिलीमधले मेंबर्स कमी झालेत का त्यावेळेस फॅमिलीमध्ये मेंबर्स कमी होते आम्ही लहान होतो. आता आम्ही मोठे झालो आमचा पण संसार वाढलाय आमची मुलं झालीत फॅमिलीमध्ये मेंबर्स वाढलीत परंतु फॅमिलीमधले जे पशुधन होतं तर ते आता कमी झालंय. सो तुमचं सकाळचं घरी येणारं आता दूध किती प्युअर आहे तुम्ही सांगू शकतात का त्याविषयी किती प्युअर आहे. आपणच शेती करत होतो ना आजपासून 20-30-40 वर्षापूर्वी आपलीच शेती कमी झाली आपलेच जनावर कमी झालेत. मग हेच स्ट्रक्चर सगळ्यांकडे झालंय आणि आपली पॉप्युलेशन आपली जी लोकसंख्या वाढली. सो कसं मॅनेज होणार आहे हे मॅनेज न होण्यासारखं आहे. आणि हे कारण आहे की माणसाचा लाईफ स्पॅन 60 वर्षापर्यंतच राहिला आता 40-45-50 आजार 50ला आजारांचं 40ला आजारांची एंट्री होती 30ला ते आजार बळावतात आणि 60ला ते आजार जीव घेत आहेत लोकांचे. 60ला 40 म्हणजे माणसाच्या लाईफ मध्ये जर का बघितलं 40 ते 60 हा जो कालावधी आहे ना 40 वर्षापर्यंतच तो कमाई करतोय 40 ते 60 हा तो